डॉक्टर 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 जाग आली होती त्यांना, पुन्हा बेशुद्ध पडले. घाबरायचं काहीच कारण नाही तर लवकर रिकव्हर होतील. बर. तू हिच्या प्रेमात आंधळ होऊ नकोस. तुला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय असतं? कधी कोणावर प्रेम केलंस का? हे असलं प्रेम? मी तुला किती पुरावे देण्याचा प्रयत्न केला पण मला खोटं ठरवलंय ना. अरे ही राजनंदिनी पुनर्जन्म घेऊन आली. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास? सापडला का जालिंदर? अजून नाही सापडला? इथं विक्रांत शिद्दूर यायला लागलाय. जालिंदर सापडला नाही तर मी कसं सिद्ध करणार आहे की मी खोटा नाहीये म्हणून? शोध लवकर. मूर्ख कुठला? ईशा खोटी आहे ते मी विक्रांतला लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेल. सरांचा अंश माझ्या पोटात आहे हे खरं आहे. ईशा प्रेग्नंट आहे हेच सत्य आहे भाऊजी. आणि हे सत्य विसरून ती सरांचा सूड कसा घेऊ शकेल? खूपच ट्रिकी सिच्युएशन आहे माय फ्रेंड वहिनी. राजनंदिनीला न्याय मिळालाच पाहिजे भाऊजी. पण म्हणून मी ईशाच्या बाळावर अन्याय कसा होऊ देऊ? ईशाचा वर्तमान काळ आणि राजनंदिनीचा भूतकाळ यात मी भरडली जाते. भाऊजी माझं एक मन सरांचा प्रचंड तिरस्कार करतं पण दुसरं मन त्यांच्यावरचं प्रेम नाही विसरू शकत आहे. वहिनी तुझा हात दे. वहिनी राजनंदिनी जसं माझ्यावर प्रेम करायची तसंच प्रेम तूही माझ्यावर केलंस. माझी नेहमी काळजी घेतलीस. आईसाहेबांसाठी, माझ्यासाठी, या घरासाठी तू खूप केलंस. राजनंदिनी म्हणून सुद्धा आणि ईशा म्हणून सुद्धा. तू तुझ्या वागण्यामुळे माझी राजनंदिनी ताई पण आहेस आणि ईशा वहिनी सुद्धा. आणि मला दोघींची तितकीच काळजी आहे. पण आज आत्ता इथे माझ्या बाजूला बसली आहे ती माय फ्रेंड वहिनी. वहिनी तुझं वेलबिंग माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी आता तू एकटी नाहीयेस. तुला तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. त्यामुळे वहिनी तू जे काही ठरवशील त्यात मी तुझ्या बरोबर असेल. तू जे हवंय ते डिसाईड कर. आय एम विथ यू.
तुला काय करायचंय तू म्हणशील तेच करू आपण. भाऊजी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विक्रांत सरांना शोधावं लागेल. ओके, तू म्हणतेस तसंच होईल वहिनी. दादाला शोधण्याचा सगळ्यात सोपा मार्ग पोलिसांकडे जाणं हाच आहे. नाही, पण आपल्याला तसं करता नाही येणार. भाऊजी, आपण जर पोलिसात गेलो तर ते झेंडे सरांना कळेल आणि ते सावध होतील. आणि मला वाटतंय की हे सगळं काम झेंडे सरांनीच केलंय. त्यामुळे आपल्याला पुढचं पाऊल सावधपणे उचलायला हवं. यू आर राईट वहिनी. पण मग आता आपण काय करायचं वहिनी? जे झेंडेच्या फ्लॅटवर दादा नाही ते चेक केलंय आणि आपल्या बंगल्याला जी सिक्युरिटी आहे ती झेंडेच्या माणसांची. त्यामुळे आपल्यावर कॉन्स्टंटली वॉच ठेवला जातोय. हे असं सगळं असताना आपली पुढची स्टेप काय असली पाहिजे वहिनी? भाऊजी, एक माणूस आहे जो आपल्याला बाहेरून मदत करू शकेल. कोण आहे तो माणूस वहिनी? सांग, मी बोलतो त्याच्याशी, जाऊन भेटतो त्याला. नाही भाऊजी, ते काम मलाच करायला लागेल. पण हा माणूस खात्रीचा आहे भाऊजी. कुठलीही मदत लागली तर मला बोलावून घे असं सांगितलं होतं जालिंदर सरांनी. हो येस वहिनी, जालिंदर. हॅलो जालिंदर सर. तर मी ईशा बोलते. मला तुमच्या मदतीची गरज आहे. विक्रांत, विक्रांत, मी विलास. साहेब, हा तिला वाचवायचा प्रयत्न करतोय. गप्पच तू. साहेब, तुम्हीच सांगितलं नाही ना मारायचंय. विलास? मी आहे विलास. तू कधीपासून डोळे उघडायची वाट बघत होतो. माझ्याकडेच तू आता. बरं आहेस ना? तुझ्याकडे तू का आणलेस मला इथे? तुझ्या सेफ्टीसाठी. मग ईशा का नाही? ईशा का नाही आता इथे माझ्या बरोबर? कुठे आहे ती? विक्रांत, काय केलं सुतीचं? विक्रांत, मी फक्त तुझा विचार करतोय विक्रांत. तुझ्या काळजीत आहे. गेल्या 2-3 दिवसात, गेल्या कित्येक वर्षापासून मी फक्त तुझा विचार करतोय. आपल्या मैत्रीसाठी जगतोय मी विक्रांत. तुला माहित आहे. मित्र नाही विलास, तू शत्रू आहेस. शत्रू माझा. हे सगळं जे घडतंय ना, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू तू माझ्या बायकोला मारायला निघालास विलास. मी जर तिथे नसतो ना तर ईशा. हळू 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 विक्रांत, हळू. हे बघ, हे बघ, जखम अजून पूर्ण भरलेली नाही. आणि ती कधी भरणार पण नाही विलास. जी जखम तू दिलेस ना, ती कधीच भरून निघणार नाही. असं बोलू नकोस विक्रांत. तुझे डोळे उघडण्याची मी वेड्यासारखी वाट बघत होतो.
झोपलो पण नाही मी. हे बघ, तू पडून राहा. बोलू नको, शांत राहा. बोललास नाही तर त्रास होईल. हो? आणि त्रास होईल. मग इतके दिवस जो त्रास झाला तो कोणामुळे कोणामुळे त्रास झाला विलास? माझ्यामुळे नाही त्रास झाला विक्रांत. मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा त्रास आहे ना तुला तो ईशामुळे होता. बस बस बस, तिचं नाव घ्यायचं नाही परत. परत जर तुझ्या तोंडात तू ईशाचं नाव घेतस तर काय हं? ठीक आहे, मारून टाक मला. मार ना. एकेकाळी जीवावर उदार होऊन तुझा जीव वाचवला मी विक्रांत. पण परत वाचवेल. कुठल्याही संकटातून वाचवेल मी. पण तुझा माझ्यावर विश्वासच उरला नसेल तर मारून टाक मला. आपल्या मैत्रीत विश्वासच राहिला नसेल तर मग जगण्यात तरी काय अर्थ? त्यापेक्षा तुझ्या हातून आलेलं मरण आवडेल मला. असं काय बघतोस? ओळख पटत नाही का माझी तुला? का सगळं जुनं विसरलास तू? सांग ना, विसरलास का? हा विलास काय आहे हे तुझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती आहे? आठव ते जुने दिवस. कुठून सुरू झाली आपली मैत्री? आठव. जेव्हापासून तुला भेटलो ना विक्रांत, तेव्हापासून तुला मानत आलोय मी. तुझ्यातली बेदरकारी, हुशारी बघून वाटायचं की सतत तुझ्या बरोबर असावं, तुला मदत करावी. आणि इतकी वर्ष ना मी तेच केलंय. हा विलास झेंडे काहीच नव्हता विक्रांत. ना तो कधी काही बनू शकला असता. कारण माझ्याकडे तुझ्यासारखी बुद्धी नाही, रूप नाही, आत्मविश्वास नाही. मी आपला पीर बाबावर विश्वास ठेवून जगणारा माणूस. म्हणून मी तुला मानत होतो. माझ्यात खास असं काहीच नव्हतं रे विक्रांत. म्हणून तर मला तुझं पहिल्यापासून कौतुक होतं. दोस्त असावा तर असा, बिनधास्त, बेदरकार, हुशार. कॉलेज पासूनची आपली मैत्री आहे विक्रांत. कॉलेजच्या पोरांना अक्षय आवडायचा, शाहरुख आवडायचा आणि मला फक्त तू माझा हिरो होतास, आहेस आणि राहशील सुद्धा. तुझ्यासाठी माझी जान कुर्बान आहे विक्रांत. आणि हे तुला परत मी सांगायला हवं? तू सांगितलेला प्रत्येक शब्द पाळला मी. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट केली. आणि मी तुझ्याशी गद्दारी करेन असं तुला कसं वाटू शकतं विक्रांत? सांग ना. तू माझ्यावर शंका घेतोस याला कारण फक्त ईशा आहे. तू तिच्या प्रेमात पडला असेल सगळं बिनसलं. तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होतो त्या पुरीकडे बघून मला चांगलं फिलिंग येत नाही. तू तिच्या नादी लागू नकोस. तरी तू माझं ऐकलं नाहीस. पूर्वी कसा होतास? प्रॅक्टिकल होतास, बिंदास होतास, बेदरकार होतास, कोणालाही भीक घालायचा नाहीस. आणि तू बदललास फक्त त्या ईशामुळे. आणि इथंच सगळं संपलं. जालिंदर सर, आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. झेंडेंची माणसं आमच्यावर सतत वॉच ठेवून आहे. हो, आता पण आम्ही अक्षरशः लपून छपून आलोय तुम्हाला भेटायला. सिक्युरिटीच्या माणसं सुद्धा झेंडेची आहेत, त्यामुळे आमच्यावर सतत वॉच ठेवला जातोय. आता कोणी आहे तुमच्या मागे? नाही, काय झालंय? झेंडे सरांनी माझ्यावर हल्ला करून मला मारायचा प्रयत्न केला जालिंदर सर. काय? तो हे कधी ना कधी करणारच होता. त्याच लायकीचा आहे. आणि ह्यातून जर मला कोणी वाचवलं असेल तर ते विक्रांत सरांनी. विक्रांत नाही? हो,
ते जखमी झाले आणि त्यांच्यावर सर्जरी करून त्यांना आमच्या देखरेखीखाली आमच्याच घरी ठेवलं होतं. पण जालिंदर सर, आता त्यांना कोणीतरी किडनॅप केले आणि त्यांचा काहीच पत्ता नाहीये. माझा तर संशय झेंडेवरच आहे. त्याच्याशिवाय हे काम दुसरं कोणीच करणार नाही. आणि जालिंदर सर, आम्हाला तुमची म्हणूनच मदत हवी. प्लीज काहीही करून विक्रांत सरांना शोधून काढा. एक विचारू, बोला ना. विक्रांतची एवढी का काळजी वाटते तुम्हाला? केलं असेल त्याला कोणी किडनॅप, काय फरक पडतो? का? असं कसं बोलू शकता तुम्ही जालिंदर सर? बायको आहे मी त्यांची. त्यांची काहीच काळजी करायची नाही असं कसं होऊ शकतं? त्यांना घरातून किडनॅप केलंय कोणीतरी. ते कुठे असतील? त्यांची काळजी घेतली जात असेल ना? ते बरे असतील ना? त्यांना कोणी काही केलं तर नसेल ना? कसे असतील विक्रांत सर? असे 100 प्रश्न माझ्या मनामध्ये येतात. तुम्हाला माझी मनस्थिती नाही कळणार जालिंदर सर. काय झालं हिला? इतकं का मनाला लावून घेतलंय? विक्रांतला धडा शिकवायचा ना तिला. शत्रू आहे ना तो आपला. हो, पण जालिंदर मध्ये एक घटना घडली आहे, त्याचाच परिणाम आहे. कसली घटना? ईशा दादाच्या बाळाची आई होणार आहे. विक्रांत, मी आयुष्यात फक्त 2 गोष्टींना मानतो, त्यांचीच पूजा करतो. एक पीर बाबा आणि दुसरी आपली मैत्री. आणि मी तुझ्याशी गद्दारी करेल? अरे मी उगाच त्या ईशाला का खोटं ठरवेल? माझी आणि तिची काय तुलना आहे रे? ती तुझी बायको आहे आणि मी तुझा जुना मित्र आहे. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा असं मला नाही वाटणार का? असं झालं तर मला आनंदच आहे ना त्यात. पण असं नाही विक्रांत. ती जर सरळ वागली असती तर मी कशाला तिच्या विरोधात पुरावे गोळा केले असते? मला काय कारण आहे असं करण्याचं? याचा तरी विचार कर. ती आता इतकी पुढे गेली आहे विक्रांत, ती मला तुला सुद्धा भेटू देत नव्हती. ठेवशील तू यावर विश्वास? नाही ना? माहित आहे मला, पण हेच खरं आहे म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. नाहीतर मला तुला भेटताच आलं नसतं. आणि मी नाही राहू शकत माझ्या मित्राशिवाय. तुझं रक्षण ना विक्रांत फक्त मला करता येतं, बाकी कुणालाच नाही. मी तुला कसा ठेवू तिकडे? घरातले सगळे तुझ्या विरोधात आहेत. ईशाने तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला विक्रांत. गबास. आमच्या प्रेमाचा अंकुर तिच्या पोटात वाढतोय. तिचं खरं प्रेम आहे माझ्यावर. बघ, हेच हवंय तिला आणि जसं हवंय ना तसाच वागतोय तू. तुला इमोशनली ब्लॅकमेल करायला सांगितलं असणार तिने हे खोटं. ती तुला इमोशनली ब्लॅकमेल करते विक्रांत. खोटं आहे, सगळं खोटं आहे. ही प्रेग्नन्सी खोटी आहे. तिच्याबद्दल संशय येऊ नये ना म्हणून ती तुला यात अडकवते. ही प्रेग्नन्सी वगैरे सगळं खोटं आहे हे मी तुला सिद्ध करून दाखवेन. तुला कसं कळत नाही? ती इमोशनली ट्रॅप करायला बघते तुला. अरे ती कुणालाही विकत घेऊ शकते. विश्वास ठेव माझ्यावर. हा सुद्धा तिचा एक प्लॅन आहे विक्रांत. विक्रांत, मी तुला सगळे पुरावे आणून देईन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव विक्रांत. आपल्या मैत्रीवर विश्वास ठेव. आपली मैत्री खोटी नाही. मी खोटा नाही. ठीक आहे. जर मी पुरावे नाही आणून दिले तर गण आहे इथे. गण उचल आणि मला मारून टाक. हसत हसत मरेल.